की शेतकऱ्यांचा मुद्दा फायनली महाराष्ट्रात दोन्ही बाजूंकडून मांडला गेला। ठीक आहे, आपण तत्पूर्वी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येत आहे त्या देखील पाहूया। वांद्रे पूर्वमधनं आता वरुण सरदेसाई हे आघाडीवर गेल्याचं दिसतंय। काही ज्या मतमोजणीच्या फेऱ्या होत्या त्या फेऱ्यांआधी आपण बघितलं तर ते पिछाडीवर पडलेले होते, पण आता ते आघाडीवर आहेत। तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण पिछाडीवर आहेत, संतुकराव हंबर्डे आघाडीवर असल्याचं आपण पाहतो। नांदेड पोटनिवडणुकीची ही ब्रेकिंग न्यूज, रवींद्र चव्हाण हे पिछाडीवर पडलेले आहेत, त्यामुळे इथं सुद्धा एक मोठा निकाल लागू शकतो असं सध्या तरी दिसतंय। पोटनिवडणुकीत नांदेड लोकसभेच्या संतुक हंबर्डे हे आघाडीवर असल्याचं दिसतंय। तिकडे दिल्लीमध्ये भाजप कार्यालयात सेलिब्रेशनला आता सुरुवात सुद्धा झालेली आहे, जल्लोषाची तयारी देखील केली जाते। जाऊ लागलेलं आहे, जल्लोषाची तयारी होतीये, कारण आपण फक्त महाराष्ट्राचे निकाल तर पाहतोच आहोत, पण त्यासोबतच झारखंडमध्ये सुद्धा भाजपला कदाचित मोठं यश मिळू शकतं अशी शक्यता दिसतीये। त्यामुळेच का कदाचित हे दिसतंय आपल्याला, दिल्लीमध्ये भाजप कार्यालयात मिठाई वाटपाची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। झारखंडमध्ये 81 जागा आहेत, 72 जागांचे कल हाती येत आहेत। भाजप 35 जागांवर सध्या झारखंडमध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात तर भाजपनं 100चा आकडा कलांमध्ये पार केलेला आहे। महायुती 185 जागांवर आता आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडीची जी आघाडी आहे ती आता हळूहळू पिछाडीमध्ये परावर्तित होताना दिसतीये। 87 जागांवर महाविकास आघाडी सध्या दिसतीये। हा